बसेस, लाल बसेस, आपल्या सिटी बस एवढा धूर सोडत जातात आणि यांच्याकरता पोल्युशन कंट्रोल किंवा यांच्याकरता सर्टिफिकेशन काही नाहीत का? आणि बाकीच्या आम जनतेकरता त्यांच्या गाड्या-घोड्यांकरता सर्टिफिकेशन्स भरपूर लागतात. तर हा भेदभाव कशा करता? त्या पोल्युशन फैलवत नाही का? त्या एन्व्हायरमेंट खराब करत नाही का? तर याच्याकरता प्रशासनाने उचित ती कारवाई करावी और लवकरात लवकर करावी व या बसेस ॲटलिस्ट नाही काही तर बंद तरी कराव्या. आता इलेक्ट्रॉनिक्स बसेस आल्या आहेत, बाकीचे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आले आहेत आणि सगळे 4 स्ट्रोक गाड्या आहेत आणि 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत. त्याला PUC लागते, पण यांना का नाही लागत? आणि वारंवार सांगितल्यावरही प्रशासन याच्याकडे लक्ष का नाही पुरवत? आता गव्हर्नमेंटच्या गाड्या असल्यामुळे त्यांना सूट आणि बाकीच्यांना दंड, हा कुठला प्रकार आहे? आणि असा का करावा गव्हर्नमेंटने भेदभाव करून? तर ही आम जनता, नागपूरची जनता विचारते आहे. आणि याकरता खरंच यावेळेस या पॉईंटवरती नागपूरची जनता खूप क्षुब्ध झालेली आहे. तर यावर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालावं आणि ॲटलिस्ट काही नाही तर या गाड्या तरी बंद कराव्या, या बसेस तरी बंद कराव्या. मी समीर कुलकर्णी, धंतोली, नागपूर.